जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मुनिवर, आपण बानूला सांगावे की मी तिला वचन देतो आहे की मी पौष पौर्णिमेला सूर्यास्ताच्या अगोदर तिला भेटायला तिच्या घरी येईल. नारायण नारायण. देवा, आपण खरोखरच भक्तवत्सल आहात. नारायण नारायण. काय झालं महाराज? नारायण नारायण. बानू, तुझं हे हिंदोळा व्रत आता खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे. खंडेरायांनी प्रसन्न होऊन तुला वचनही दिलं आहे की येत्या पौष पौर्णिमेला ते इथे सूर्यास्ता अगोदर तुला भेटायला येतील. मला ठाव होतं ते मला भेटायला नक्की येणार. त्या दिवशी त्यांनी मला वचन दिलं ना, तेच लय होतं बघा माझ्यासाठी. तुम्ही मला हे व्रत सांगितलं, मी पूर्ण श्रद्धेनं हे व्रत केलं आणि आज बी त्यांनी मला वचन दिलं. तुम्ही नसताना महाराज तर माझी आणि खंडेरायांची भेटच झाली नसती. बानू, मी फक्त तुला खंडेरायांपर्यंत पोहोचण्याची आणि भेटण्याची दिशा दाखवली. तेच लय हाय बघा माझ्यासाठी. बानू, आता तुझं व्रत पूर्ण झालंय. तुझी मनोकामना पूर्ण झाली आहे. खंडेरायांनी तुला वचनही दिलं आहे. आता ते हळदीचं शिवलिंग त्या हिंदोळ्यावरून काढून त्या बेलाच्या झाडाखाली पुन्हा ठेवून दे. होय महाराज.
हिंदोळा व्रत पूर्ण झाले आणि खंडेराय भक्ताला दिलेल्या वचनातून मुक्त झाले. प्रधानजी, भविष्यात जे कोणी मनोभावे हे व्रत करेल त्यांच्याही इच्छा मी पूर्ण करेन. देवा, आपल्याला विश्रांती घ्यायची आहे का? विश्रांती? विश्रांती कसली प्रधानजी? आता लक्ष्मी देवींनाही सांगावं लागेल. त्यांनी विवाहाच्या पूर्वतयारीच्या मुहूर्ताची एवढी तयारी केली होती, परंतु मला नाही जाता आलं. काय वाटलं असेल त्यांना? देवा, आपण इथे अडकल्याने मलाही त्यांना भेटता आले नाही. आता लक्ष्मी देवींना काय उत्तर द्यावे हा प्रश्नच आहे. हो, परंतु आता आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं आहे. देवा, ह्या शिवलीलेमध्ये आपल्याला ज्या प्रसंगांना सामोरं जावं लागतंय ते पाहता मार्तंड भैरवाच्या चरित्राचे भविष्यात सगळे भक्त आवडीने श्रवण आणि पठण करतील. हो, पार्वतीने जयाद्रीला दिलेलं वचन पूर्ण व्हावे यासाठी वेळ प्रसंगी आम्ही म्हासे पुढे कटू वागलो असंही दिसेल. मुळात म्हासेला हे माहीत नाही की तिचे खरे स्वरूप पार्वती आहे आणि तिने जयाद्री अर्थात बानूला असे वचन दिले की मल्हारी अवतारात बानू माझी अर्धभार्या होईल. आपण कोण आहोत ह्याचं स्मरण नसलं तर काय होतं हे मी पाहतोच आहे देवा. परंतु देवा, आता आपण विवाह कार्यासाठी पर्यायाने विवाह कार्याच्या पूर्वतयारीच्या मुहूर्तासाठी वेळ द्यावा असं मी आपणास सुचवेन. प्रधानजी, काहीही असो, परंतु आपण आपला मुद्दा कधीच सोडत नाही. श्री खंडेराय आणि म्हाळसा यांच्या विवाहाच्या पूर्वतयारीचा आज मुहूर्त करायचा होता आणि तो काही झाला नाही. सारी तयारी केली होती मी, परंतु आता सांज वेळ होत आली आहे. आता आज नको करायला मुहूर्त. देवी, यात प्रधानजींची काही चूक नाही. हा मुहूर्त केवळ माझ्यामुळे होऊ शकला नाही आणि म्हणून मी आपली. देवा, काय बोलताय आपण? आज जे झालं ते झालं, परंतु संपूर्ण विवाह संदर्भात मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. काय काय होणार, कसं कसं होणार, कोण कोण करणार, या सर्व गोष्टी ठरवायलाच हव्यात. इतकंच सांगायला मी येथे आले होते. येते मी. देवा,
आपण कुणाचीही क्षमा मागायची काहीच आवश्यकता नाही. तसं नाही प्रधानजी. अहो, वरपक्षाकडून विवाह संदर्भात तयारी करायला स्त्री वर्गाकडून कोणीच नाही. आणि लक्ष्मी देवी केवळ यासाठीच इकडे आल्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी अगदी मनापासून करत आहेत. आजही त्यांनी तशीच तयारी केली होती, परंतु झालंच नाही. त्या निश्चितच दुखावल्या असतील. परंतु प्रधानजी, आता त्यांना केवळ आपणच समजवू शकता. विवाहाच्या तयारीच्या कार्यापेक्षा हे अवघड कार्य आहे देवा. आहे खरं. मला असं वाटतं की मी आता तुम्हाला जेवायला घालावं. एवढंच ना. कधी बी आजी. ठीक आहे. यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. बानू, बानू, ए बानू, आता कुठं हरवली आहेस? हा? हा? आणि हे काय, तुझं व्रत झालं का पुरं? वय आणि ते महाराज कुठं दिसत नाहीत ते? हा? ते गेलं ती म्हणायचं का? अरे बा, माझं व्रत पुरं झालं म्हणून मग ते महाराज बी गेलं बघ. का मग मला सांगायला पाहिजे होतं ना. तर जाण्याआधी मी त्यांच्या पाया पडलो असतो ना. अरे राहूनच गेलं बघ. बानू, मला एक विचारायचं होतं बघ. अरे मग विचार की. नाही म्हणजे आताशालाच व्रत कशाला केलं ग तू? अरे ते असंच. असंच? अगं पण व्रत करण्यामाग काहीतरी कारण असेल का नाही? हा? अरे असं काय करतोयस? महाराज मला म्हणले व्रत कर आणि मी आता केलं. पण देवाचं व्रत आहे म्हणल्यावर कारण लागतं बाय. बानू, तुला तर माहित आहे की त्या दिवशी शेवंत आली होती घरला आणि काय बाई बोलून गेली मला. हा, मला कसं तरी वाटलं बघ. हा. बानू, तू काय लपवत तर नाहीस ना माझ्यापासून? मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? व काय विचारतीस? तू तसं काय बी करणार नाही ठाव आहे ग. पण ही पाड्यावरची लोक. तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही तेवढं सांग. होय ग. तुझ्यावर विश्वास आहे ग माझ्या पोरी. पर एका बापाची काळजी तुला नाही कळणार बघ. त्यासाठी बापच व्हायला लागतंय. मी आहे व्रत केलं कारण देवा खंडोबाची आपल्यावर कृपा असावी आणि माझी इच्छा बी पूर्ण व्हावी.
फक्त एवढंच ध्यानात असू दे की मी काय बी चुकीचं करत नाही हाय. तुझा असाच विश्वास राहू दे बघ माझ्यावर. देवा खंडोबा, माझ्या पोरीची काळजी घे र बाबा. मायानंदा, मी जरा बाहेर जाऊन येतो. अहो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. आपण माळसाचं ऐकून जेजुरीला विवाहाच्या पूर्वतयारीची यादी पाठवली नाही. ती यादी सेवकातर्फे जेजुरीला पाठवणं हे एक निमित्त होतं. आपल्याकडून वरपक्षाशी संपर्कही झाला असता आणि सर्व गोष्टींची स्पष्टताही झाली असती. अहो, पण तिने आता आपल्याला सांगितलंय ना की तिने खंडेरायांकडून होकार मिळवलाय म्हणून. हो, पण तिने सांगितलं आणि आपण लगेच विश्वास ठेवला. उद्या ते म्हणाले आम्हाला याची काही कल्पना नव्हती तर. मायानंदा, मी आतापर्यंत आपणास काहीच बोललो नाही, परंतु निदान आता तरी म्हाळसावर संशय घेणे थांबवा. अहो, तिचा विवाह खंडेरायांशी म्हणजे साक्षात महादेवाच्या प्रतिरूपाशी होणार आहे. अहो, पण हे बघा, माझे बोलणे अद्याप संपलेले नाही. आपल्या मुखातून म्हाळसाविषयी जे अपशब्द निघतात त्याचा दोष थेट आपल्या कुटुंबास लागतो. अहो, खंडेरायांनी म्हाळसाला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. ती मुलगी सामान्य नव्हे. निदान आता तरी आपल्या स्वभावाला थोडे योग्य वळण द्या. मी माधव शास्त्रींकडे जाऊन येतो. शक्य झाल्यास त्यांनाच इथे घेऊन येतो. अहो, तुम्ही जे म्हणालात ते मला पटलंय, पण माझं आईचं हृदय आहे हे तुम्ही विसरू नका. आणि आपण हे विसरू नका की ह्या घरात एक मंगल कार्य होणार आहे. तेव्हा शुभ आणि मंगल बोला. वास्तुदेवता सदैव या वास्तूत जागृत असते. ती आपल्या प्रत्येक म्हणण्याला तथास्तु म्हणत असते. तेव्हा आता शुभ बोला आणि शुभ विचार करा. म्हाळसा, म्हाळसा, बोलावे. म्हाळसा, कशी आहेस? मी दर्पण शयनकक्षात ठेवला होता. मला असे वाटले की आपली हाक सगळ्यांना ऐकू गेली की काय. नाही, तसे नाही होणार. बोल, कशी आहेस तू? विवाहाच्या पूर्वतयारीची यादी आपल्याकडे जेजुरीला न पाठवता मी इथूनच आपला होकार कसा घेतला हे कोडे सर्वांना आहे. परंतु तुझे समाधान झाले ना? हे काय, मी आपल्याला खूप त्रास तर दिला नाही ना? नाही, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली ना? हो. उत्तम. एक गोष्ट विचारायची होती. आपल्याला राग तर येणार नाही ना? विचार. आधी मी आपल्याशी दर्पणातून बोलत असताना आपण मला हिंदोळ्यावर बसलेले दिसत होतात. त्यावर आपण मला सांगितले
की हा एका भक्ताच्या पूजाविधीचा परिणाम आहे. नक्की खरे काय आहे? म्हाळसा, माझ्या एका प्रिय भक्ताने अत्यंत दुर्मिळ असे हिंदोळा व्रत केले, ज्यात एका हिंदोळ्यावर अर्थात एका झोपाळ्यावर माझ्या स्वरूपाची प्राणप्रतिष्ठापना केली. म्हणून जरी मी माझ्या आसनावर बसलो असलो तरी म्हाळसा, तुला मी एका हिंदोळ्यावर बसलो आहे असे दिसले. म्हाळसा, तू माझी अर्धांगिनी आहेस आणि म्हणूनच तुला तसे दिसले. आपण मला आधी सांगितले असते तर बरे झाले असते. असो, आता विवाहाच्या तयारीला छान सुरुवात करा. हे दुर्मिळ व्रत ज्या भक्ताने मिळवलं तो भक्त आहे तरी कोण हे विचारायचंच राहून गेलं.